घोडेकर मॅडम यांचा आज सेवापूर्ती समारंभ. मी निरोप समारंभ कधीच म्हणत नाही, त्याचं कारणही तसं आहे. मला जास्त बोलायची सवय नाही होत का, मी माईकवर जास्त बोलत नाही. निरोप समारंभ मी याकरता म्हणत नाही की निरोप दिला का तो माणूस परत तुझ्याकडे पाहतच नाही. आपण म्हणतो ना जगाचा निरोप घेतला पाहिजे आता. त्यामुळे हा निरोप समारंभ नाही, हा सेवापूर्ती समारंभ आहे. साधारणतः एक 3-3.5 वर्षापासून मी समन्वय समिती चेअरमनचं पदभार स्वीकारलाय आणि तेव्हापासून मी या विद्यालयामध्ये सुद्धा सातत्याने येत असतो. जेव्हा जेव्हा या विद्यालयामध्ये आलो, काही ना काहीतरी मॅडमनी अपेक्षा माझ्यापाशी व्यक्त केल्या. जेवढ्या जमल्या तेवढ्या देण्याचा प्रयत्न केला. ज्या अपूर्ण राहिल्या त्या याचा कदाचित पुढील काळात पूर्ण करेल. मॅडमनी जे या संस्थेसाठी योगदान दिलं, ते योगदान हे त्याची तुलना करण्यासारखं नाही. ज्ञानदान तर सगळेच करतात, त्याचा मोबदला घेतात, परंतु ज्ञानदानाबरोबरच एखाद्या गोष्टीची आत्मीयता सांभाळून आपल्या भागातले विद्यार्थी आहेत, ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत. आणि खरोखर सांगण्याची गोष्ट अशी आहे की मॅडमनी ज्या महाविद्यालयामध्ये, ज्या प्रशालेमध्ये जास्त काळ सेवा केली, ते महाविद्यालय त्याच्या अंतर्गत येतं. हे आपलं जे युनिट आहे मुक्ताई प्रशाले, हे प्यासा गावाच्या अंतर्गत येते. आणि प्यासा गावाच्या अंतर्गत येत असताना तुम्ही सर्व विद्यार्थी हे प्यासाच्या अंतर्गत येतात म्हणजे काय की इथे जरी शासनाच्या सुविधा कागदावर जास्त असल्या तरी प्रत्यक्षात मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणात नसतात. आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिकवण, चांगल्या पद्धतीचं ज्ञान देण्याचं कार्य या सर्व शिक्षकांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. आणि त्याचं नेतृत्व विश्वास सचिव, आपले सचिव साहेब हो पाटील दादांचं पुण्यस्मरण करतो. त्याच्यानंतर त्या काळामध्ये अध्यक्ष जे होते गेनभाऊ काळे का गेनबाबा काळे, त्याचबरोबर रामदास काळे सर, घोलप सर यांचं पुण्यस्मरण करतो. कारण ही जुनी माणसं आता परत आपल्याला भेटणार नाही. त्यांचं पुण्यस्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. त्यानंतर तुमचं ग्रामदैवत आणि माझंही ग्रामदैवत नारोडीमध्ये मुक्तादेवी, पिंपळगावलाही मुक्तादेवी, या आदिमाया शक्तीच्या चरणी मी नतमस्तक होतो. आमचं ज्ञान मंदिर हाच आमचा देव आहे. तसं पाहिलं तर हे मंदिर आहे आणि तुम्ही सगळी देवाची रूप. सरांनी आता सांगितलं आम्ही दिंडी काढली. आम्ही दोघे पायी पायी वारीला गेलो होतो. आत्ताच्या जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही पायी पायी वारी केली आणि परत सासवड ते निरेपर्यंत परत आलो जेवढं शक्य आम्हाला होईल. आम्ही आध्यात्मिक काम खूप करतो. म्हणजे माझ्यापेक्षा 4 पट म्हटलं तरी चालेल जास्त काम घोडेकर मॅडम करतात. आता इथं मी घोडेकर मॅडम म्हणेल, तिकडं मी नावाने घरी हात मारतो. मीही शिक्षक म्हणून काम केलं, प्राचार्य म्हणून काम केलं. पण एक गोष्ट आमच्या काळामध्ये काहीच नव्हतं. ज्यावेळेला मिसेस 89-90च्या दरम्यान सर्व्हिसला इथं आल्या, त्यावेळेला मी एक सायकल घेतली होती जुनी आणि त्या सायकलवर मी तिला फाट्यावर न्यायला यायचा, नारोडी फाट्यावर. मला असं वाटायचं की आपण काही बदल होईल का, गाडी घेता येईल का, सायकलवर पाठीमागं कॅरेजवर बसवायचं आणि मग मी सायकल चालवायचा 2-2.5 किलोमीटर. तो काळ आठवला की तो काळ खूप सुंदर होता असं मला वाटायचं.
आत्ताचा काळ सगळं काही आहे, परंतु गुणवत्ता, सुसंस्कार हे आज नाही. आणि माझ्या गावामध्ये माझी ओळख, जसं काकांची ओळख, मी सगळ्यांची नावं घेत बसलो नाही याच्या कारणासाठी की मला 2 मिनिटं त्यांची सेवा करता येईल म्हणून. कारण हे सगळे माझे परिचित आहेत, तुमचे परिचित आहेत. आणि मला बोलता येतं, म्हणजे तो काही माझा मोठेपणा नाही. विशेषतः म्हणजे घोडेकर मॅडमला तुमच्या फारसं वक्तृत्व त्या स्वतः सांगतात, माझं काही तुमच्या एवढं वक्तृत्व नाही, म्हणून मी काय बोलावं म्हटलं, तुला सुचल ते बोलाच. ती जे काय बोलणार आहे ते अगदी मनस्वी बोलणार आहे, ठरी पण ती मनस्वी बोलते आणि स्पष्ट. आम्हाला खोटं बोलायची सवयच नाही. म्हणजे आमच्या आई वडिलांपासूनच ती आमची एक परंपरा आहे. माझ्या आयुष्यात मी खोटं बोललो नाही किंवा तीही खोटं बोलत नाही. आमच्या गावात माझी ओळख एक स्पष्ट वक्तेपणा म्हणून आहे. आज आमच्याकडं सगळं काही आहे. मी सायकलचं उदाहरण याच्यासाठी दिलं की काकांनी जी ओळख निर्माण केली ती काका म्हणून केली. ते बाळासाहेब काळे हे त्यांचं नाव असेल, ती वडिलांच्याकडून आलेली त्यांना ओळख आहे. परंतु काका ही त्यांनी स्वतः केलेली ओळख आहे. आणि ही ओळख प्रेमातनं, आपुलकीतून, माणुसकीतून होत असते. ही सगळी मंडळी, संस्था ही मायबाप असते. मी तर संस्थेला मायबाप म्हणतो. आपल्या आई वडिलांनंतर जिथं आपलं पोट भरतं, जिथं आपण जगतो, ती संस्था आपली आई वडील असते. म्हणून पहिल्यांदा माझी शिकवण घोडेकर मॅडमला ही होती. कधी कधी ती नाराज व्हायची छोट्या गोष्टींवरनं, किंवा तिला ते फिलिंग जाणवायचं कुठल्या तरी बाबतीमध्ये. परंतु मी सांगायचं की जसं आपल्याला वडील बोलले, आई बोलली, तर आपल्याला राग वाटत नाही. लहान मूल आईने मारलं, वडिलांनी मारलं तरी ते परत आईकडेच जातं. तसं आपली संस्था आहे. आणि मी तर दुःख मानायचं काही. भास्कर सर, या सर्वांचं मी या कार्यक्रम प्रसंगी आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्या सेवापूर्ती कार्यक्रमासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थिती दाखवली. सन 1990-91ला या शाळेची प्रथम सुरुवात आम्ही केली. त्याचे साक्षीदार मी आहे. माझ्याबरोबर रामदास काळे सर होते आणि आम्ही दोघांनी 8वीचा वर्ग सुरुवातीला गावामध्ये सुरू केला आणि त्यानंतर 8वी, 9वी, 10वी असे वर्ग पुढे वाढत गेले आणि पुन्हा 5वी पासूनचे वर्ग या ठिकाणी चालू करण्यात आले. सुरुवातीचा काळ हा अतिशय खडतर होता. या ठिकाणी संस्थेमध्ये मी 35 ते 36 वर्ष सेवा पूर्ण केली. या सेवेसाठी माझ्या संस्थेने पिंपळगाव ग्रामस्थ व घोडेगाव ग्रामस्थ सर्व पालक यांनी मला मोलाचे सहकार्य केले. सुरुवातीची 4 वर्ष ही मोफत सेवा केली, म्हणजे विना वेतन या ठिकाणी आम्ही 4 वर्ष काम केलं. खूप मोठा त्याग त्या रूपाने या आदिवासी भागातील शाळेसाठी आम्ही केला. शाळेला यश संपादन करण्यासाठी माझे वैयक्तिक खूप कष्ट आहेत. शिक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचला. या प्रवासात अनेक आव्हाने आली. प्रत्येक अनुभवाने मला अधिक समृद्ध केले. या संस्थेने माझ्यावर दाखवलेले विश्वास व संस्थेच्या पदाधिकारी, सहकारी, पालक यांचे मी त्याविषयी मनपूर्वक ऋणी आहे. माझ्या प्रत्येक यशात तुमच्या सर्वांचे तसेच माझे पती यांचे सहकार्य लाभले. माझ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी माझ्या प्रगतीमध्ये मोलाचे योगदान दिले. सेवा संपते, नाते संपत नाही, कर्तव्य थांबते, आठवणी थांबत नाहीत. या शाळेच्या आठवणी माझ्या आयुष्यात एक सुंदर अध्याय म्हणून कायम जिवंत राहतील. माझ्याकडून नकळत कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मोठ्या मनाने मला क्षमा करावी. माझ्या सर्व सहकाऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. जीवनाच्या पुस्तकातील हा एक अध्याय संपला, पण आठवणीचे पान
कधीच मिटणार नाही. तुमच्या प्रेमाचा सुगंध माझ्या आयुष्यभर सोबत राहील. आपण सर्वांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल, सन्मानाबद्दल आणि सहकार्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.